रायगड जिल्ह्यामध्ये आदित्य ठाकरेंनी पेणमधील डोलवी येथे महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी केली। भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याचीही पाहणी केली। भुयारी मार्गातील पाण्यावरून डोलवी ग्रामस्थांनी ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडली आहे। चंदननगर सब रजिस्ट्रार कार्यालयातील कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं समजतंय। तसंच सब रजिस्ट्रार अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। मुंबईत शिवसेनेकडून युवा लोकप्रतिनिधी संवादाचं आयोजन करण्यात आलं। जेन्झी आणि तरुणांसाठी ही शिवसेनेची विशेष रणनीती असल्याचं बोललं जात आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी युवा लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केलं। हिंगोलीमध्ये लक्ष्मण हाकेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळेस जेसीबीच्या सहाय्यानं हाके यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर रखडलेल्या रस्त्यावरून विनायक राऊत आक्रमक झाले। नागोठणे येथील निकृष्ट दर्जाच्या उड्डाण पुलावरून विनायक राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। पातूर नगर परिषदेतील नवनिर्वाचित नगर परिषद सदस्य मोहम्मद शाकीर मोहम्मद साबिर यांना जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सदस्यपदासाठी अपात्र ठरवले। तिसरं अपत्य असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। भुलेश्वर गणेश दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची मंत्री आशिष शेलार यांनी भेट घेतली। मंत्री शेलारांकडून दोन्ही कुटुंबांना धनादेश सुपूर्द केला गेला। लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे। आतापर्यंत 91 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र झाल्या असून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांची पडताळणी करण्याचा राज्य सरकारनं सूचना दिल्या। मुंबईतील रविकांत तुपकरांच्या आंदोलनाआधी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। शेतकऱ्यांच्या पोरांना तुरुंगात टाकून चळवळीचा आवाज दाबता येणार नाही असा इशारा तुपकरांनी सरकारला दिला आहे। संजय राऊत राहुल गांधी भेटीवर भाजपाचे नवनाथ बन यांनी गंभीर दावा केलाय। उभाटा संपवण्याची 10,000 कोटींची कथित डील या भेटीत झाली असा दावा बन यांनी केलाय। घरावरील गोळीबार प्रकरणी नगरसेवक शुभम मोडघरे यांनी प्रतिक्रिया दिली। कुणाला माझं काम बघवत नसेल त्यामुळे हा हल्ला झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे। कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांची भेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलेली आहे। कुंभमेळा बैठकीच्या ठिकाणी दिलेला वेळ आणि या वेळेत आयुक्त उपस्थित न राहिल्यानं नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे। अमरावतीमध्ये स्त्री रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी 3 बालकांचा मृत्यू झाला होता। या घटनेच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांनी घटनास्थळाची पाहणी करत तीव्र संताप व्यक्त केला आहे। खासदार संजय राऊतांनी राहुल गांधींच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली। राहुल गांधींची इंडिया आघाडीविषयी चर्चा झाली अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। एमपीएससी पेपर फुटीवरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी सवाल उपस्थित केलेत। पेपर फुटला होता तर मग एफआयआर का दाखल झाला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। महायुतीमध्ये आणखी एक घटक जोडला जाऊ शकतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची नुकतीच भेट घेतली आहे। त्यामुळे ते महायुतीमध्ये येऊ शकतात अशी चर्चा आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या। या कामाला उशीर का झाला याचा अहवाल सादर करा असे पंकजा मुंडे यांनी बैठकीमध्ये निर्देश दिले।